पुढची बातमी पाहूयात। जुन्या पेन्शन संदर्भामध्ये कर्मचारी संघटनेची अगदी थोड्याच वेळामध्ये बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये पुढच्या आंदोलनासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ झाल्यानंतर आता संघटना आपल्या संपावरती ठाम आहे। तर जुन्या पेन्शन संदर्भात कर्मचारी संघटनेची थोड्याच वेळामध्ये बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये पुढच्या आंदोलनासंदर्भातली चर्चा होईल। मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ झाल्यानंतर आता संघटना संपावरती ठाम आहे। राजू सोनवणे या संदर्भातले अपडेट देतील। राजू, अमोल, पाहता आपण जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कर्मचारी संघटनांनी संप पुकारलेला आहे। खरं तर आजपासून कर्मचारी जे आहेत ते संपावरती जाणार आहेत आणि त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळतात। मुंबई असेल किंवा राज्यभरातल्या अनेक कार्यालयांमधील सरकारी कर्मचारी जे आहेत ते संपावरती गेलेले आहेत। त्यामुळे नेमकं यापुढे संपाची कशी नेमकी वाटचाल असणार आहे, संप कशा प्रकारे यशस्वी करायचा, यासाठी राज्यभरातील सर्व कर्मचारी संघटनांच्या पदाधिकारी, मुख्यतः जे काही जिल्ह्याचे प्रतिनिधी आहेत त्यांची ही बैठक होणार आहे आणि प्रत्येकाने आपल्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा संप पुकारायचा, आंदोलनं कशी करायची यावरती जे आहे ती 11:30 वाजता चर्चा होईल। सगळे ऑनलाईन उपस्थित असणार आहे। त्यामुळे कुठेतरी संप जे आहे तो यशस्वी करण्यासाठी कर्मचारी संघटनांनी कंबर कसलेली पाहायला मिळते। दुसरीकडे काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती, मात्र ही बैठक निष्फळ ठरलेली होती। त्यामुळे हा संप आणि परत पुन्हा एकदा बैठकीनंतर आज काही सभागृहात घोषणा होते का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे। राजू, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।